नमस्कार, स्वागत आहे तुमचं माय मॉम्स किचनमध्ये। तर आज मी तुम्हाला मस्त बघा बाहेर मस्त पाऊस पडायला लागलाय आणि मस्त भजी खावीशी वाटत लागलेत मला। पण आपण रोजची ही कांदा भजी वगैरे नाही करणार आहोत, तर जरा वेगळा प्रकार करूया आणि मुलं ही खातील पण, मुलांचे जरा आवडीचं करायचं। मग आता मी आज मक्याचे कणीस घेतलेले हे दोन, हे चिरून याची भजी करणार आहोत आपण। बघा तर साहित्य लागणार आपल्याला आणि खूपच टेस्टी आणि मस्त होतात आणि एकदम कमी साहित्यात। एक कांदा लागणार आपल्याला मध्यम आकाराचा, तिखट असतील तर तुम्ही दोनच मिरच्या घ्या। हे कोथिंबीर लागणार आहे, चाट मसाला लागणार आहे आपल्याला, ओवा लागणार आहे आणि तांदळाचं पीठ आहे, हिंग लागणार आहे, हळद लागणार आहे, बेसन पीठ लागणार आहे आणि थोडंसं काळी मिरी पूड लागणार आहे। आणि आता ह्याची आपण भरड काढून घ्यायचे। थोडंसं एक वाटीभर मी बाजूला ठेवणार आहे आणि जाडसर असं आपण ह्याची मिक्सरमधनं भरड काढून घेऊया। चला तर मग दाखवते मी तुम्हाला। तर बघा आता जाडसर असं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे थोडे मी काढून ठेवलेले, कारण हे त्यात घालून दाताखाली आले ना मग एकदम मस्त टेस्टी लागते भजी। आता आपण यात कांदा घालून घ्यायचा आहे। आता मिरची घालून घेऊया। आता हळद थोडीशी घालायची, हिंग घालायचं आहे थोडंसं, हिंग घालायचं आहे। आता चाट मसाला, आता थोडीशी आपण लाल तिखट घालायचे। तुमच्या मुलांना आवडत असेल तर तुम्ही अजून यात काय ॲड करायचं असेल तर ॲड करू शकताय। लाल तिखट घालूया आता चवीप्रमाणे मीठ घालूया। आता बघा बेसन पीठ घालायचं आहे, तर लागेल असं आपण पहिला घालून बघूया, नंतर लागलं तर परत घालूया। आणि 1-2 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे, मग आपली भजी एकदम कुरकुरीत होतील। आणि ओवा घालायचा आहे आता आणि कोथिंबीर घालूया आता। आणि हे जाडसर जे होते ना हे पण घालायचे ते यातच, खूपच मस्त टेस्टी लागते हे। आता मिरेपूड घालूया। आता बघा हे सगळं मिश्रण आपण ना छानपैकी हाताने मिक्स करून घेऊया। पाणी वगैरे काय घालायचं नाही आहे, कारण यातच आपण भरड काढल्या त्याच्यात पाणी असते थोडंसं, मग त्यातच घालूनच मिक्स करून घेऊया छानपैकी। आणि मी हे स्वीट कॉर्न घेतल्यात कणीस 2, एकदम याचे टेस्टी होतात आणि या दिवसात पावसाळ्यात मस्त कणीस मक्याचे वगैरे कुठं पण भेटतात बघा। तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्की तुमच्या मुलांना सुट्टी दिवशी वगैरे करून खाऊ घाला, असे एकदम मस्त टेस्टी होतात। आता झालेलं आहे आपलं। आता फ्राय करून घ्यायचं आहे आता आपण याला। तर बघा आता आपलं तेल तापले, मी थोडीशी मिरची कुरकुरीत करून घेतल्या, तेल तापलंय का बघायसाठी। चला तर आता आपण मस्त भजी करून घेऊया। आणि एकदम टेस्टी होतात हे भजी। तर बघा आता आपली मस्त भजी काढायला लागलोय आता आम्ही, एकदम मस्त कुरकुरीत झाल्यात।
मी असे सगळे करून घेते आणि तुम्हाला दाखवते। तर बघा आपली मस्त आता कॉर्न भजी तयार आहेत, क्रिस्पी कॉर्न भजी। आणि बघा कसल्या मस्त झाल्यात बघा, दिसायलाच कसले भारी दिसायला लागल्यात आणि वास पण एकदम मस्त लागलाय। मी तुम्हाला खाऊन दाखवते। आणि मस्त याच्यासोबत मिरची पण तळल्यात, तुम्ही कशावर पण सॉस बरोबर, हिरव्या चटणी बरोबर कशावर पण खाऊ शकता। मी खाऊन दाखवते। मस्त झाल्यात, अप्रतिम टेस्ट आहे याची, नक्की करा अशा प्रकारे। आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ। आणि चला तर परत भेटूया आपण, नक्की करून बघा आणि मुलांना खाऊ घाला। परत भेटूया माय मॉम्स किचनमध्ये। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।